रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा देशाचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आदरणीय नामदार रामदासजी आठवले यांच्या आदेशानुसार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या राज्य कमिटीची आणि राज्यातील सर्व जिल्हा प्रमुखाची संयुक्त बैठक 3 जुलै रोजी कोल्हापूर येथील शाहू स्मारक सभागृहामध्ये मोठ्या प्रमाणात भरली आणि या बैठकीमध्ये महाराष्ट्र शासनाने उपवर्गीकरण अबकड लागू करण्यासाठी जो निर्णय घेतला त्याला विरोध दर्शवण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या वतीने 27 जुलै 2026 रोजी मोठ्या प्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे निदर्शने आणि मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। परंतु सोलापूर या ठिकाणी 27 तारखेला याच प्रश्नावर दुसरा मोर्चा आहे आणि मग एकाच प्रश्नावर 2-2 मोर्चे निघण्यापेक्षा रिपब्लिकन पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला की एक दिवस आपण निदर्शनाचा कार्यक्रम घ्यावा। त्या अनुषंगाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने फक्त सोलापूर शहरामध्ये जिल्ह्याच्या वतीने सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीने रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाच्या वतीनं महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या उपवर्गीकरण अबकटाच्या विरोधात हे निदर्शनाचा कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा आंबेडकर चौक या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। वास्तविक पाहता 1 ऑगस्ट 2024 रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या 7 खंडपीठाच्या 7-6 विरुद्ध 1 असा जो निर्णय घेण्यात आला की राज्यातील ज्या अनुसूचित जाती 59 जाती आहेत त्या 59 जातीमध्ये उपवर्गीकरण करण्याचा निर्णय त्या राज्यांनी घ्यावा। सर्वोच्च न्यायालयाने अशा पद्धतीचा आदेश दिला, परंतु महाराष्ट्र सरकार सांगते की आम्हाला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आम्ही करणारच। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान लिहित असताना अनुसूचित जातीच्या 59 जातींना 13% आरक्षण देण्याची भूमिका घेतली आणि या 59 जातींना एकत्र ठेवण्याची भूमिका भारतीय संविधानाने घेतलेली आहे। आज या उपवर्गीकरणाच्या माध्यमातून 58 जाती एकीकडे आणि 1 जाती एकीकडे असा भेदभाव निर्माण करण्याचा प्रयत्न राज्यातील सरकार केंद्रातील सरकार या ठिकाणी करत आहेत। या निर्णयाला बदल करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाने अबकटच्या विरोधात संपूर्ण राज्यभर आंदोलन घेण्याचा निर्णय घेतला आहे। साहेब, उद्या आनंदराज आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये सकल समाजाचा मोर्चा निघणार आहे। तब्बल 58 जातींचा समावेश त्यामध्ये असणार आहे। आपण समाज म्हणून उद्याच्या मोर्चामध्ये सहभागी होणार आहात? नाही, रिपब्लिकन पक्षाची भूमिका आहे की अबकटाच्या विरोधात जे असतील त्यांच्यासोबत आम्ही आहोत। सर्वप्रथम आम्ही तर ही भूमिका जाहीरच केलेली आहेत। आंबेडकर हे बाबासाहेबांचे नातू त्यांच्या नेतृत्वाखाली निघतो हे आनंदाचं आहे। त्यामुळे त्या मोर्चाला आमचा विरोध नाही ना काय नाही, तेही अबकटाच्या विरोधातच मोर्चा आहेत। अनुसूचित जातीच्या सर्व जात बांधवांनी आज ज्या पद्धतीनं रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाचा हा कार्यक्रम आहे आणि उद्याचा कार्यक्रम हा सर्वपक्षीय म्हणतात, परंतु माझ्या माहितीप्रमाणे त्याच्यामध्ये प्रत्येक जातीला बोलवण्याचा त्यांनी प्रयत्न केला, तो निश्चितच कौतुकास्पद आहेत। आता उद्याच्या मोर्चाला जे येतील त्यांचं स्वागत। भाऊ, राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस अबकटाचा निर्णय घेण्यासाठी अनुकूल असल्याचे चित्र दिसते। आपण महायुतीचे घटक पक्ष आहात, वरिष्ठांना सांगून हा प्रश्न जो आहे तो इथं म्हणजे उपवर्गीकरण थांबवण्यासाठी आपण आठवले साहेबांशी काय? नाही, कसं आहे, शेवटी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की अबकट मी राबवणारच, परंतु ज्या अबकटमध्ये 59 जाती आहेत त्यापैकी 59 जातीपैकी 58 जातीचं मत एकीकडे आहे। मग आता उपवर्गीकरण अबकट कसं राबवणार? लोकसंख्येच्या आधारावर राबवणार का जनगणना 2011ची झालेली आहे, त्याच्यानंतर 2027ची आहे? मग 11च्या जनगणनेच्या लोकसंख्येनुसार तुम्ही राबवणार का 1900 म्हणजे 2027च्या जनगणनेनुसार राबवणार? हे जर पहिलं क्लिअरिफिकेशन होणं अत्यंत गरजेचं आहे। अनंत ब्रदर नावाच्या न्यायाधीशाचा अध्यक्षाखाली एक समिती नेमली, त्या समितीचा अजून रिपोर्ट नाही आणि या समितीला राज्यातील 59 जातीपैकी जवळजवळ 58 जातींनी विरोध केला। तो विरोध 85% आसपास आहे।
त्यामुळं हा निर्णय रद्द होण्याची शक्यता आहे. हे रद्द करण्यासाठी रिपब्लिकन पक्ष ताकदीने यासाठी संपूर्ण राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन करेल. थँक्यू.